जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत पंचमो अध्याय. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वानरा, अज्ञानतम छेदका भास्करा, पूर्ण साक्षी परस्परा, भक्तांस खरा सद्य तू. गंगाजळ जैसे निर्मळ, तैसे तुझे मन कोमल. तुझसी स्तविता प्रेम, सत्वर त्यासे पाविसी. विशेष गंगाजळांहून आपुले असे महिमान. पाप ताप आणि दैन्य तुमच्या स्मरणे निवारती. स्वामी चरित्र कराया श्रवण, श्रोते बैसले सावधान. प्रसंगाहुनी प्रसंगपूर्ण, रसभरित पुढे पुढे. ज्यांचे सबळ पूर्वपुण्य, तयां झाले स्वामी दर्शन. ऐसे चोळाप्पा आदी करून, भाग्यवंत सेवे करी. अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत, स्वामी राज वास करीत. भक्त बहुत जाहले. वार्ता पसरली चहूंकडे, कोणासी पडता साकडे. धाव घेती स्वामींकडे, राजे रजवाडे थोर थोर. म्हणती भोसल्यांचे भाग्य परम, स्वामी रत्न लाधले उत्तम. नृपती भक्त निस्सीम, स्वामी चरणी चित्ती त्यांचे. तेव्हा कित्येक नृपती, स्वामी दर्शन घेऊ इच्छिते. आणि आपुल्या नगराप्रती आणून म्हणती तयांसी. बडोद्या माझी त्या अवसरी, मल्हारराव राज्याधिकारी. एकदा तयांच्या अंतरी, विचार ऐसा पातला. अक्कलकोटाहुनी स्वामींसी, आणावे आपुल्या नगरासी. मग कोणे एके दिवशी, सभे माझी बैसले. दिवाण आणि सरदार, मानकरी तैसे थोर थोर. बैसले असता समग्र, बोले नृपवर तयांप्रती. कोणी जाऊनी अक्कलकोटासी, येथे आणील स्वामींसी. तरी आम्ही तयांसी, इनाम देऊ बहुत. त्याचा राखू सन्मान, लागेल तितुके देऊ धन. ही वटपुरी वैकुंठ भुवन, वसता स्वामी होईल. कार्य जाणूनी कठीण, कोणी न बोलती वचन. कोणाल एका लागून गोष्ट, मान्य करवेना. तेव्हा तात्यासाहेब सरदार, होता योग्य आणि चतुर. तो बोलला झाला उत्तर, नृपा लागे परियेसा. आपुली जरी इच्छा ऐसी, स्वामी ते आणावे वटपुरीसी. तरी मी आणीन तयांसी, निश्चय मानसी असो द्या. ऐसे ऐकोन उत्तर, संतोषला तो नृपवर. तैसी सभा ही समग्र, आनंदित जाहली. संजीवनी विद्या साधाया करिता, शुक्राजवळी कच जाता. देवी सन्मानिला होता, बहु आनंदे करुणी. नृपतीसह सकळ जने, त्यापरी तात्यासी सन्माने. गौरवनी मधुर वचने, यशस्वी हो म्हणती तया. बहुत धन देत नृपती, सेवक दिधले सांगाती. जावया अक्कलकोटाप्रती, आज्ञा दिली तात्या ते. तात्यासाहेब निघाले, सत्वर अक्कलकोटी आले. नगर पाहून संतोषले, जे केवळ वैकुंठ. पाहुनी स्वामींची दिव्य मूर्ती, आनंदित झाले चित्ती. तेथील जनांची पाहुनी भक्ती, धन्य म्हणती तया ते. अक्कलकोटींचे नृपती, स्वामी चरणी त्यांची भक्ती. राजघराण्यांतली युवती, त्याही करीती स्वामी सेवा. आणि सर्व नागरिक, तेही झाले स्वामी सेवक. त्यात वरिष्ठ चोळापादिक, सेवेकरी
निस्सेम. ऐसे पाहून तात्यांसी विचार पडला मानसी, या नगरातून स्वामींसी कैसे नेऊ आपण. अक्कलकोटींचे सकल जन स्वामी भक्त झाले पूर्ण, स्वामींचेही मन रमून गेले असे त्या ठाया. प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने कार्य होय सत्वर, लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे. ऐसा मनी विचार करुनी कार्य आरंभिले तात्यांनी, संतुष्ट राहावे सेवकजनी ऐसे सदा करिता ते. करुनी नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने, दिधली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले. स्वामीच्या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती, जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा. प्रसन्न व्हावे भक्त वत्सले, कार्य साधावे आपुले, म्हणून नाना उपाय केले द्रव्य वेचिले तात्यांनी. ऐशियाने काही न झाले केले तितुके व्यर्थ केले, तात्या मनी खिन्न झाले विचार पडला तयांसी. मग लढविली एक युक्ती एकांती गाठुनी चोळाप्पा प्रती, त्याज लागे विनंती करीती बुद्धिवाद सांगती त्या. जरी तुम्ही समर्थांसी घेऊन याला बडोद्यासी, मग मल्हारराव आदरेंसी इनाम देतील तुम्हा ते. मान राहील दरबारी आणि देतील जहागिरी, ऐसे नाना प्रकारे चोळाप्या ते सांगितले. द्रव्येण सर्वे वशाहा, चोळाप्पासी लागली आशा, तयाच्या अंतरी भरोसा जहागिरीचा बहुसाल. मग कोणे एके दिवशी करीत असता स्वामी सेवेसी, यतिराज तया समयासी आनंद वृत्ती बैसले. चोळाप्पाने कर जोडोनी विनंती केली मधुर वचनी, कृपाळू होऊनी समर्थांनी बडोद्याप्रती चलावे. तेणे माझे कल्याण मिळेल मला बहुत धन, आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल. ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून, उत्तर चोळाप्पा लागून काय दिले सत्वर. राव मल्हार नृपती त्याच्या अंतरी नाही भक्ती, मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे. पुढले अध्यायी सुंदर कथा पावन होय श्रोता वक्ता, श्री स्वामी राजवदविता निमित्त विष्णुदास असे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा ऐकोत भाविक प्रभक्त. पंचमो अध्याय गोडहा. श्री रस्तु शुभम भवतु.